नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज शनिवार आहे म्हणजे आपला कट्टा रंगला पाहिजे आणि चर्चा झालीच पाहिजे. आता ही चर्चा आज कशाची? तर ही चर्चा एका खूप वेगळ्या कलेची. ही कला म्हणजे सूक्ष्म चित्रकला. आणि नाशकात ज्यांचं सध्या खूप जोरदार नाव घेतलं जात आहे त्या ऐश्वर्या अवसरकर माझ्याबरोबर आज देशदूतमध्ये आहेत. ऐश्वर्याताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतमध्ये. नमस्कार. तुमचं पण सर्वांचं आभार मानते की मला इकडं येण्याचं हे भेटलं त्याच्या. ऐश्वर्या या सूक्ष्म चित्रकार म्हणून गणल्या जातात. त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. आणि तुम्ही बघाल तर या ज्या छोट्या छोट्या डब्या आहेत या सगळ्या डब्यांमध्ये कुठे वाटाण्यावरती, कुठे एखाद्या राजम्यावरती, किंवा तुम्ही बघाल तर अगदी रव्यावर सुद्धा यांनी चित्र काढलेली आहेत. तिळावर चित्र काढलेली आहेत, रव्यावर चित्र काढलेली आहेत. आणि ही कला खरोखरच खूप अनोखी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही चित्र काढताना, या छोट्या सरफेसवर चित्र काढताना ऐश्वर्या कुठल्याही लेन्सचा वापर करत नाहीत. त्या त्यांच्या डोळ्यांनी बघून ते चित्र काढतात. आणि तुम्ही जर का जवळून ही चित्र बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ही लेन्स लागते बघायला, पण त्या लेन्स न घेता काढतात आणि त्याचं डिटेलिंग सुद्धा अतिशय सुंदर करतात. खूप अनोखी ही चित्रकला आहे नाही का? याच्याकडे प्रवास कसा सुरू झाला तुमचा? मुळात तुम्ही काही कलाकार आहात ना? कलाकार तर आहे मी. आणि लहानपणापासून आवड होती मला की आपण ड्रॉइंगचं, म्हणजे मी लहानपणी बसायची मेहंदी, रांगोळी अशा या क्षेत्रात. मग हळूहळू मी या क्षेत्रात वळाले. म्हणजे थोडासा वारसाही येतो ऐश्वर्याला, कारण की वडील हे स्वतः एक कलाकार आहेत, चित्रकार आहेत. आणि आई ब्युटिशियन आहे, म्हणजे तिथेही कलेचा संबंध आला. तर या दोन्ही कलाचा संगम तुम्ही बघत बघत मोठे झाले. आणि असं काही होतं का की वेळ नाही गेला तर चित्र काढत बसले, असं काही होतं का? नाही, असं मी लहानपणापासून चित्र काढायची, म्हणजे की मग आणि पुढे ठरवलं की आपण ह्या क्षेत्रात जायचं. मम्मी पप्पा म्हणायचे की तू ह्या क्षेत्रात जा. की मग मी ठरवलं. 12वी नंतर मी ATD केलं. त्याच्या ड्रॉइंग मध्ये माझा तो प्रवास चालू झाला. सुरू झाला. बरोबर. पण मग पहिल्यांदा काही वेगळ्या सरफेसेसवर काढलं, मोठ्या सरफेसेसवर चित्र काढली? मी पहिले, आता सूक्ष्म चित्रकार म्हटल्यावर आपण, पण पहिले मी सुरुवात मोठी, पिस्ता, त्याच्यानंतर शेंगदाणे, नंतर असं हळूहळू कडधान्य, त्याच्यानंतर लास्ट मग स्टेप माझी रव्याला, त्याच्यानंतर दोरा बारीक जो शिवणाचा असतो, सर्वात बारीक दोऱ्यांमध्ये पण प्रकार असतात. तर जो सर्वात बारीक दोरा आहे त्याला कलर बॅकग्राऊंड देऊन मी ते नाव काढलेलं, रामायण नाव काढलं, स्वस्तिक काढलं, दोऱ्यावर सुद्धा ओम, स्वस्तिक असं तुम्ही काढलं. ड्रॉइंग काढलं. काय कला आहे ही? कसं काढता? म्हणजे खूप आश्चर्य वाटतंय मला की तुम्ही हे कसं करू शकता? मी सर्वात बारीक जो ब्रश असतो आपला, जो आपण वॉल पेंटचा असतो, त्याचा जो बारीक केस असतो, तर त्याच्याने मी ते ड्रॉइंग काढते. आणि म्हणायला गेलं तर आपण, म्हणजे बारीक काम हे की डोळ्यांनी आपण सर्व हे करायचं. आणि मला बिना दुर्बीनचं मी काम करते. आणि एक देवाचं तर एक मी हेच मानते की मला एक शक्तीच म्हणावं. आणि प्रत्येकाला कसं वाटतं की नाही, तुला चष्मा असेल किंवा तू लेन्स लावले असेल, तर असं काही नाहीये. नाही तर माझं रेकॉर्डही झालं नसतं. कुठले कुठले रेकॉर्ड्स केलेत तुम्ही? मी इंडिया रेकॉर्ड केलेलं आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड वाईडचं आपलं वर्ल्ड रेकॉर्ड आहे तेही आहे, त्याच्यानंतर लिम्काचं पण होणार आहे, गिनीजचं पण होणार आहे. त्याच्यासाठी अप्लाय केलेलं आहे? अप्लाय केलेलं आहे. पण आता रेकॉर्ड तोडायचंय माझं. आणि आता समजा एखादा सरफेस घेतला की, समजा आपण सुरुवात वाटाण्यापासून करूया, तर त्याला काही प्रोसेस करायला लागते? प्रोसेस काही नाही, बॅकग्राऊंड कलर मी हे करते, म्हणजे बॅकग्राऊंड आपल्याला कोणता द्यायचा आहे. त्याच्यानंतर मी शॅडो बघते, म्हणजे शॅडोनी कसं की त्याचा इफेक्ट अजून तो हे दिसतो की बॅकग्राऊंडला आपण, म्हणजे मी एक ठरवते की नाही का, की आपण असं थोडं शॅडो देऊ किंवा थोडं हे करू. मग त्याच्यावर तो ड्रॉइंग मी ठरवते की हे पण मग आधी काढताना काही पेन्सिलनी काही किंवा असं काही करून? पेन्सिलनी काही नाही, डायरेक्टली काम माझं हेच आहे. आता याला पेंट कुठले वापरता तुम्ही? मी ऑइल पेंट मिक्सिंग करते सर्व, म्हणजे आता ते माझी आयडिया असं मिक्स करून मी ते सर्व काम करते. पण त्याचं म्हणजे खूप अवघड जरा प्रोसेस आहे प्रत्येकाची. रव्यावर करावं असं का वाटलं? की वाटलं काहीतरी की आपण जगा वेगळं काहीतरी करू, की रव्यावर करू ट्राय. तर ते खरंच सक्सेस झालं.
आणि रव्यावर इतकं म्हणजे सर्वात बारीक रवा, तो रव्यामध्ये पण थोडा जाड जाड बारीक असतो, असतो. बारीक असतो. तर तेही 2 प्रकार ठेवले मी, बारीकवालाही ठेवलाय, जाडवाला पण ठेवलाय. तो बारीक मध्ये सक्सेस झाला. आता आपलं भारताचा देशाचा तिरंगा मी त्याच्यावर साकारला क्या बात आहे. आणि आपल्या तर बातमी होतीच, एकदम हो, छान बातमी झाली ती. बरोबर. पण हे करताना म्हणजे तुम्हाला काही धरावं लागतं. आता तुम्हाला वाटाणा किंवा राजमा हा धरता येईल. रवा कसा धरला जातो? नाही, मी स्टँड असतो माझ्याकडे, अच्छा, तर त्याच्यावर मी तो ठेवते आणि माझं ते पकडायची पण सवय पडली. पद्धत एकदम वेगळी आहे. नाजूक प्रकारे ते पकडून ते काम करावं लागतं असं. बरोबर आहे. आता ही कलेचा भाग झाला, की तुम्ही त्याच्या टेक्निक्स वापरताय, कलर्स वापरताय, ब्रश वापरताय आणि त्या टेक्निकनी हे सगळं करताय. पण याच्यासाठी कुठेतरी एक तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, फोकस, एक कुठेतरी स्थैर्य असं पण सगळं लागतं. हो, हे मला एकदम पहिल्यापासूनच होतं का हळू-हळू बिल्ड होत गेलं? नाही, नाही. थोडं असं हं, म्हणजे काम करताना शांतता पण लागते, की नाही आणि थोडं विचार करावा लागतो, की काहीतरी आता नवीन काहीतरी करू. म्हणजे माझं डोक्यात कायम तेच चालू हं. असतं, की काहीतरी वेगळं करू. आत्ताच हे झालं तिरंगा तो काढला. आता पुढचं जे नवीन येईल, तर ते मी बघत असते, की नाही काहीतरी आपल्याला करून दाखवायचंय दाखवायचंय. असं. बरोबर. तुम्ही याबरोबर तुम्ही नेल आर्टिस्ट पण आहात, हो, नाही का? नेल आर्टिस्ट पण त्याच्यात आहे. काय करता? नेल आर्टिस्टमध्ये माझं कसं आहे, मी सुरुवात आता नेल आर्टचा क्लास केला आणि माझं डायरेक्ट मी म्हणजे आता कसं फॉरेन कंट्रीमध्ये कसं की डायरेक्टली म्हणजे पेन्सिलनीच स्केच काढता. पण मी डायरेक्टली नेल आर्टचं डायरेक्टली तसं काढते आणि एकदम वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे शेड, मॅट, इफेक्ट किंवा शाईन म्हणजे सर्व एकदम 3D पॅटर्न सर्व माझ्याकडे ते मी हे त्याच्याकडे करते. आहेत. हो. अ, याचं काही तुम्हाला पुढे काय याचा विस्तार करायचा असा काही विचार आहे? आता बघू जसं आता नेल आर्ट तर मी आहेच हं. आणि याच्यात काही अजून नवीन मला काही भेटलं तर मी त्याच्यात काय करलच म्हणजे करायचा प्रयत्न करायचा करतात. प्रयत्न करेन. रांगोळी कुठल्या प्रकारची काढता तुम्ही? रांगोळी मी सर्व आहे आपलं ह्याची टिपक्यापासून तर मी क्लासेस पण घेते आणि संस्कार भारती झाली किंवा माझ्याकडे पेनाची रांगोळी म्हणजे मी खूप ठिकाणी रांगोळी की ते पेन मी स्वतः बनवते आणि ती पेनाची रांगोळी काढते बा असं. मोठ्या मोठ्या म्हणजे रांगोळ्या. कलेमध्ये खूप सारं इनोव्हेशन हे ऐश्वर्या करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स डेव्हलप करणं आणि त्याच्यातून ती कला साकार करणं. मुळात कलाकार आहेत, ती कलेची नजर आहे, तो कलेचा हात आहे, त्याच्यामुळे ते जमतंय. पण ते करण्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन टेक्निक्स वापरणं, नवीन पद्धती वापरणं याचा सुद्धा अवलंब त्यांनी केलेला आहे. हे सगळं अचानक तर झालं नसेल हा प्रवास. नाही, अचानक नाही. पण मग ह्याच्यात तुम्हाला कोणी प्रोत्साहित केलं, कोणी मदत केली? नाही, आई-वडील तर पहिले मी आई-वडिलांचं नाव घेणार, की त्यांनीच मला म्हणजे लहानपणापासून नाही का, की म्हणजे पप्पा पण म्हणायचे, की "नाही तू भाग घे याच्यात. रांगोळीसाठी चल मी येतो तुला सपोर्ट हं. करतो, की मी तुला हे करतो." आणि असं पुढे हे करत-करत मी म्हणजे तुम्हाला इथपर्यंत आले. तुमच्या हां, घरातून वातावरणही घरापासून मिळालं हो, आणि सपोर्टही मिळाला. सपोर्ट पण तुमचं मिळाला. छोटंसं पिल्लू आहे. हो. ते पण करतं का 5 हां, वर्षाचा तो तुमचा सुद्धा मुलगा? रांगोळी मी घेतली की तो म्हणतो मला स्माइली काढायची. तर तोही सुद्धा प्रयत्न करतो एवढं म्हणजे नर्सरीमध्येच आहे तो. तर तो सुद्धा हे करतो आणि त्याचंही ड्रॉइंग खूप चांगलं आहे. चांगलं आहे. हां. म्हणजे एकंदरीतच घरातच हा वारसा खूप छानसा ऐश्वर्याला मिळालेला आहे. आई-वडिलांकडनं मिळालेला आहे. त्यांनी स्वतः तो जोपासला आहे. तो खूप मोठा केलाय आणि आता त्या छोट्याशा मुलापर्यंत सुद्धा तो पोहोचलेला आहे. कला करणं हे सोपं नसतं आणि कलाकार असणं तर अजिबात सोपं नसतं. असं कधी होतं, की नाही आज नाही मूड झाला, आता नाही बनत आहे बुवा हे. नाही, असं नाही म्हणजे आवडच ती इतकी म्हणजे खूप हे, की मला म्हणजे असं वाटतं कधी मी बसेल पटकन ड्रॉइंग काढायला आणि काहीतरी वेगळं करू. मी उलट असं प्रयत्न करते पटकन आपण काम आवरून पटकन बसावं ड्रॉइंग काढायला ड्रॉइंग काढायला. असं. बरोबर. आता कुठला असा एखादा सरफेस राहिलाय, की ज्याच्यावर काढायचंय? चालू आहे प्रयत्न बघू आता. म्हणजे तुम्ही वाटाणा काढलाय, हां, राजमा काढलाय, तांदूळाचा दाण्यावर तांदूळाचा काढलाय, सर्वच झाले ना, कडधान्य वगैरे सर्वच झाले. सगळे झालेले आहेत. सर्वच झाले. म्हणजे अगदी बारीक रव्यापर्यंत हो, रव्यापर्यंत गेले ना असं. सगळे झालेले आहेत. आणि तुम्ही स्टोनवर पण काही करता? स्टोन आता याच्यावर काढलं की स्टोनवर पण म्हणजे अंगठी वगैरे आपण नाही का जो स्टोन असतो, हं. तर त्याच्यावर पण म्हणजे कोणाचं फोटोग्राफी सारखं चित्र काढायचं आहे, हां. तर तसंही मी ते काढून ते देऊ काढून शकते. तुम्ही देऊ शकता. देऊ शकते. ऐश्वर्या दाखवताय काय काय केलेलं हम्म. आहे ते? हा रवा आहे सर्वात बारीक.
त्याच्यावर मी स्वस्तिक, ओम असं काढलेलं आहे. त्यानंतर ही भगर आहे, मोरी आहे. त्याच्यावर पण मी राम काढलेलं आहे. हा सर्वात बारीक तांदूळ आहे. तांदूळ मध्ये पण प्रकार असतात, तर सर्वात बारीक मी तांदूळवर काढलेले आहे. शेंगदाणा आहे, त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काढलेलं आहे ड्रॉइंग. कडधान्य आहे, तर त्याच्यावर मी सर्व याच्यावर ड्रॉइंग काढलेली आहे. तुम्ही पोर्ट्रेट जास्त काढता का डिझाईन जास्त काढता? सर्वच काढते मी, म्हणजे मिक्स, ते येतं हेही येतं, सगळंच हो सर्वच येतं. खूप अनोखी कला आहे आणि याच्यात मात्र खूप सारं लागतं ते फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन. जसं ऐश्वर्या म्हणतायत की चित्र काढायला बसलं की त्याच्यातच पूर्ण मन लागून जातं. शांततेत ते काढणं आणि ते कम्प्लीट करणं हा एवढा फोकस लागतो. ही एकाग्रता असेल तरच इतक्या सूक्ष्म वस्तूंवर किंवा धान्यावर, कडधान्यावर हे काढणं शक्य आहे. कला आहे, टेक्निक आहे आणि त्याबरोबर आहे ती एक अनोखी जिद्द. ही जिद्द त्या जोपासतायत. पुढे काहीतरी आणखी नवीन करून दाखवायचं ही उमेद आहे. अर्थात सपोर्ट आईवडिलांचा आहेच, पण तरी सुद्धा काहीतरी नवीन करून दाखवायचं हे ध्येय सातत्याने त्यांना प्रेरित करतंय आणि म्हणूनच तुम्ही बघताय की इतके अनोखे हे चित्र तुम्हाला दिसतायत. ऐश्वर्या, तुम्हाला आणि तुमच्या या चित्रकलेच्या प्रवासाला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पण सर्वांचा आभार आणि देशदूतचे तुम्ही खूप, तुमचे टीमचे सर्वांचे मी आभार मानते की मला इथंही बोलवलं आणि माझी जी कला आहे तर ती मला म्हणजे इथं प्रयत्न की मी सांगितलं, तुम्हालाही सांगितलं, तुम्ही खूप कौतुक केलं, त्याच्यामुळे खूप खूप आभार मी मानते. ऑल द बेस्ट. थँक्यू. कट करू नको, याच्यावर घे एक एक.